हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 20 बघितलेला. आज आपण भाग 21 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकर तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण पाहिले की प्रकाश आणि रमेश दोघेही डायनिंग एरियात जातात आणि प्लेट्स घेऊन एका राऊंड टेबलवर बसतात. दोघांच्याही गप्पा टप्पा होत जेवण सुरू असतं की तेवढ्यात सिवलेस डीप नेकचा लॉंग फ्रॉक घातलेली, चेहऱ्यावर थरच्या थर मेकअप थापलेली आणि डार्क पर्पल कलरची मॅट लिपस्टिक चोडपलेली एक हाय क्लास मुलगी आपल्या हाय हिल्सची एक लयबद्ध टपटप करीत तिथे येत प्रकाशला बघून, हॅलो मिस्टर प्रकाश धुरी, हाऊ आर यू? प्रकाश बघतो आणि क्षणभर बघतच राहतो. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. तोंडातून अचानक शब्द बाहेर पडतात, तू? रमेशचा तर घास घशातच अडकतो. तो हिला एकटक बघतच असतो. प्रकाशच्या तोंडून तू ऐकून ती स्माईल करीत त्याच्या समोर चेअरवर बसते आणि ओ माय गॉड, इतक्या वर्षांनी सुद्धा ओळखलं तू? तरी मी तशीच आहे. एकदा कोणी मला भेटलं तर आयुष्यभर विसरू शकत नाही. इकडे प्रकाश भानावर येत स्वतःला सावरतो आणि तिच्या बेशरमपणाला सडेतोड उत्तर देणे आवश्यक आहे समजून तोही तिच्यासारखं स्माईल करीत, कसं आहे ना मिसेस सॉरी मिस कोमल. प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आयुष्यभर लक्षात ठेवली पाहिजे, कारण त्यामुळे ती चूक पुन्हा करीत नाही. हे ऐकताच रमेशच्या तोंडून हसू फुटते. तो तोंडावर हात ठेवून दाबायचा असफल प्रयत्न करतो. हे ऐकून मात्र कोमल रागाने लाल होते. हाऊ डेअर यू? तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर बसायची? त्यावर प्रकाश कॉन्फिडंटने, ओ रिअली? तरीही तुम्ही स्वतःहून माझ्यासमोर येऊन बसल्या, कमाल आहे. त्यावर कोमल कुचकटपणे, खूपच कॉन्फिडन्स वाढला आहे वाटतं. त्यावर प्रकाश पुन्हा हसत, हो, माझ्या मागची बला गेली ना म्हणून. आता मात्र कोमलला चांगलाच राग येतो. ती रागाने त्याच्यासमोर बोट करीत, ए यू, तू समजतोस काय रे स्वतःला? एका फडतूस बँकेत ऑफिसर झाला तर खूप मोठं झाल्यासारखं वाटतंय का तुला? आज माझ्या नावे 100 करोडचा बंगला आहे. 2 मोठ्या कंपनीची मी मालकीण आहे. तू काय रे, तू काय आहेस? अजूनही त्या लो क्लास एरियात राहतो. तुटपुंज्या पगारात महिना चालवायची कसरत करीत असेल. तू त्याच लायकीचा होता. माझे स्वप्न मोठे होते आणि मी ते पूर्ण केले सुद्धा. त्यावर रमेश हसत, हो, एका म्हाताऱ्या बिझनेसमॅनची कीप बनवून. त्यावर कोमल पुन्हा रागाने लाल होते आणि त्याला खुन्नस देत बघते. त्यावर प्रकाश, आय नो माझी लायकी, पण तू तर करोडपती झाली ना, तरीही खुश नाही? त्यावर कोमल रागाने, कोण म्हटलं मी खुश नाही? तुला दिसत नाही? हा माझ्या हातातील महागडा मोबाईल, माझी ही ब्रँडेड वॉच, हा गळ्यातील एक्सपेन्सिव्ह रुबी नेकलेस आणि हा माझा ड्रेस लंडनवरून आणलेला. त्यावर प्रकाश कुचकट हसत, तू पायापासून डोक्यापर्यंत एवढी एक्सपेन्सिव्ह आहेस आणि तरीही आमच्यासारख्या फटीचर लोकांना तू खुश आहे हे दाखवायला इथे आली? त्यावर प्रकाश तिच्यावर नजर रोखत, मी माझ्या लाईफमध्ये खूप खुश आहे आणि समाधानी आहे, पण मी कुणाला हे सांगत फिरत नाही. मला त्याची गरज वाटत नाही, कारण मी खुश आहे, सुखी आहे हे लोकांना माझा चेहरा बघूनच कळतं. मला त्यांना माझा बँक बॅलन्स सांगावा लागत नाही. आता मात्र कोमलची खूप चिडचिड होते. तिला काय करू आणि काय नको असं होऊन जातं. ती जळफळत आपल्यासमोर भित्र्या मांजरासारखा चूप राहणारा हा 1.5 दमडीचा माणूस आज मला सडेतोड उत्तर देत आहे. माझ्यासमोर उभं राहायची लायकी नाही आणि हा इतक्या कॉन्फिडंटली मला चिडवत आहे. माझ्यासमोर तुटपुंज्य पगाराची नोकरी करणारा अतिसामान्य माणूस, याला अद्दल घडवावीच लागेल. तो लगेच एका व्यक्तीला आवाज देत परांजपे तसा एक मिडल एज व्यक्ती धावत जवळ येत, येस मॅम. त्यावर कोमल ॲटिट्यूडने, माझं चेकबुक काढा. तसा तो व्यक्ती लगेच आपल्या बॅगमधून एक चेकबुक काढतो आणि कोमलच्या हातात देतो. त्यावर कोमल खूप गर्विष्ठपणे प्रकाशला बघत त्या चेकवर सही करते आणि अमाऊंट टाकते. झटक्याने तो चेक फाडून खूप ॲटिट्यूडपणे तो प्रकाश समोर धरत, हे घ्या मिस्टर प्रकाश धुरी, मी तुमच्या घरात जे 1.5 वर्ष राहिली, तुम्ही जे काही माझ्यावर माझ्या खाण्यावर खर्च केला ती रक्कम, तशी तर जेवढा खर्च केला त्यापेक्षा काही पटीने ही अमाऊंट जास्त आहे, पण ठेवून घ्या. मला या अमाऊंटने फारसा फरक नाही पडणार. सागरातून एक पेला पाणी काढण्यासारखं आहे, पण तुला खूप मदत होईल, सो ठेवून घे.
त्यावर प्रकाश तो चेक हातात घेतो, पण न बघता त्याचे 2 तुकडे करून तिच्या हातात देत, कसं आहे ना मिस कोमल, माझा पगार जरी तुटपुंज या शब्दावर जोर देत असला तरी मी त्यात खुश आहे आणि त्यातूनही मी गोरगरीब लोकांना जेवण घालीत असतो. माझी आई म्हणते त्याने पुण्य लाभते. तर अशा अनेक गरीब आश्रितांना मी खायला घातलंय, त्याचे मी कधी पैसे नाही घेतले आणि आज मला त्याची गरज वाटत नाही. सो तुमचा चेक तुमच्याजवळ ठेवा. काय सांगता येत नाही, वेळ आल्यावर ह्या पैशाची तुम्हाला गरज पडेल. सॉरी टू से बट आम्हाला उशीर होत आहे, आम्ही निघतो. चल रे रम्या. असं म्हणत प्रकाश आणि रमेश तिथून निघून जातो आणि कोमल तिथे सरफडत त्याला पाठमोरी बघत उभी राहते. प्रकाश आणि रमेश दोघेही टॅक्सीत बसून घराकडे निघतात. रात्रीचे 9 वाजले होते, पण मुंबई अजूनही लखलखीत होती. रस्त्यावर वर्दळ तेवढीच होती. प्रकाश थोडा वेळ शांत बसतो. रमेशला कळते कोमलला बघून पक्याचा मूड ऑफ झालेला आहे, म्हणून तो काहीच बोलत नाही. इकडे प्रकाश डोळे बंद करतो आणि त्याच्या समोर कोमल येते. सुंदर, सोज्वळ, लग्नाआधी बघायला गेला होता तेव्हाची आणि आज बघितलेली कोमल कुणी दुसरीच होती. चेहऱ्यावर थराच्या थर मेकअपचा चढवलेला, भडक मॅट लिपस्टिकने ओठांचा आकार जणू बदलवलेला. त्यात तो वन पीस डिक गळ्याचा, ज्यातून तिच्या क्लीवलेज लाईन क्लिअर दिसत होती. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर जात होत्या, तिच्यावर की तिच्या अंगावर, पण ती बेफिकीरपणे, तिला त्याचे काहीच वाटत नव्हते. उलट सगळे आपल्याकडे बघतात म्हणजे आपण किती सुंदर आहोत या विचाराने ती अजून गर्वाने फुलत होती. पण या सगळ्या मेकअपने जसे तिच्या चेहऱ्यावरचे खड्डे, डाग लपवले, तसेच त्याने तिच्या चेहऱ्यातील घरंदाजपणा, सुसंस्कृतपणा सुद्धा लपवला होता की तो नाहीसा झाला. माणूस जसजसे कर्म करतो ते त्याच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसू लागते. आधी ती एक मुलगी होती, तर मुलीचा निरागसपणा, सुसंस्कृत चेहरा दिसला. मग पत्नी झाली, तर पत्नीचा घरांदाजपणा चेहऱ्यावर आला आणि आज ती कुणाची तरी कीप बनून राहते. तर आज तिच्या चेहऱ्यावर पर्सनॅलिटी तो दिसून येत होता. ती फक्त पुरुषांना रिझवण्यासाठी, त्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तयार होते हे दिसत होते. लगेच त्याला स्नेहल आठवते. सालस, निरागस आणि सोज्वळपणा तिच्या अंगांगातून झळकत होता. तिच्या चेहरा जणू तिच्या हृदयाचं प्रतिबिंबच. त्यात आईची ममता, एका पतीची पत्नी, प्रियसी, मैत्रीण आणि आईसाठी मुलगी, सगळेच रूप तिच्या ठायी त्याला दिसत होते. जेव्हा मनालीला गेले तेव्हा घाबरणारी, पण तरीही त्याच्या प्रेमाखातीर समर्पणाचा भाव ठेवणारी, ती जेव्हा स्वतःहून जवळ आली तेव्हाही तिच्या वागण्यात भडकपणा नव्हता, उन्मत्तपणा नव्हता. ती तेव्हाही तशी नाजूक, सोज्वळ, हळूवार, प्रीत फुलवणारी, लाजणारी, बुजणारी. ती किती सुंदर आहे माझी स्नेहल. थोड्या वेळाने डोळे उघडत प्रकाश, रमेश तू मगाशी काय म्हणत होता रे? त्यावर रमेश न समजून कधी. त्यावर प्रकाश तू म्हणत होता ना की ती एका म्हाताऱ्या बिझनेसमॅनची कीप आहे. काय काय माहिती आहे तिच्याबद्दल तुला? त्यावर रमेश बरंच काही माहिती आहे, पण असं वाटलं कशाला तुला त्या आठवणी देऊ ज्याचा आता दूर दूर काही संबंध नाही. त्यावर प्रकाश विचार करीत पण त्यावेळी ती त्या जिम ट्रेनरसोबत लग्न करणार होती मला डिवोर्स देऊन. मग आता ती एका म्हाताऱ्या माणसाची कीप? काही समजलं नाही रे, सगळं वेगळंच आहे. तिला तर हँडसम, 6 ॲप्स असणारे, बॉडी बिल्डर, फिट मुलं आवडायची. मग हा म्हातारा मध्येच कुठून आला? त्यावर रमेश पक्या, अरे तो जिम ट्रेनर टाइमपास करीत होता हिच्याशी. त्याचं आधीच लग्न झालं होतं. चंदीगडला त्याची पूर्ण फॅमिली होती, आई वडील, बायको आणि एक मुलगी. इकडे तो हिला घेऊन राहत होता. कोमल त्याला कितीतरी वेळ लग्नासाठी गळ घातली, पण त्याने टाळाटाळ केली. काही महिन्याने म्हणे हिला त्याच्यावर संशय येऊ लागला, म्हणून तिने याच्यावर पाळत ठेवली. तर सगळं बिंग उघडं पडलं त्याचं. तरीही बाई काही थांबली नाही. त्याला त्याच्या बायकोला डिवोर्स देऊन माझ्याशी लग्न कर म्हणत होती. तो नाही ऐकला, तर त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळून ती इकडे मुंबईला आली आणि इकडे येऊन 2 तरुण मुलांचा बाप असलेल्या म्हाताऱ्याला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्यावर प्रकाश आश्चर्याने, तुला कसं माहिती रे एवढं सगळं, तेही डिटेलमध्ये? त्यावर रमेश, अरे त्या म्हाताऱ्याचा सेक्रेटरी माझ्या ओळखीचा आहे, त्यानेच सांगितलं सगळं.
त्यावर प्रकाश विचार करीत, पण त्याला त्या जिम ट्रेनरबद्दल कसं माहिती? त्यावर रमेश, अरे त्या म्हाताऱ्यानेच त्याला तिची माहिती काढायला लावली. तो म्हातारा तिच्याशी लग्न करणार होता म्हणे, पण जी माहिती मिळाली त्यामुळे त्याने लग्न नाही केले आणि तसंच ठेवून घेतलं. त्यावर प्रकाश पुन्हा आश्चर्यचकित होत, अरे पण लग्न न करता ठेवलेल्या बाईला करोडोचा बंगला दिला. त्यावर रमेश, नाही रे, ती तर एका 3 BHK फ्लॅटमध्ये राहते. 1 करोडचा नसेल तो. म्हातारा आपल्या फॅमिली सोबत राहतो. तो बंगला करोडोचा आहे. हिला काय जातं सगळं आपलं सांगायला. ती अजूनही याच भ्रमात आहे की त्या म्हाताऱ्याची सगळी प्रॉपर्टी ती आपल्या नावाने करेल. त्यावर प्रकाश, पैशाची हाव माणसाला कुठून कुठे आणून ठेवते ना. स्वतःला अप्सरेसमान सुंदर समजणारी आज वडिलांपेक्षा मोठ्या माणसाची कीप बनून राहते. काय आयुष्य आहे. प्रकाश आणि रमेश याच्या घरी पोहोचतात. स्नेहलचा कॉल येतो. प्रकाश एका हाताने बॅग ठेवत कॉल रिसीव्ह करीत, स्नेहल बोल. त्यावर स्नेहल रागवत, किती वेळ झाला, आज तुम्ही कॉलच नाही केला. त्यावर प्रकाश समजवत, सॉरी डिअर, खूप बिझी होतो. त्यावर स्नेहल, एवढं बिझी? त्यावर प्रकाश, अगं आज लास्ट डे होता ना, तर सगळ्यांसाठी डिनर पार्टी होती. जस्ट गेट टुगेदर, तिथेच वेळ झाला. तुझा कॉल आला तेव्हा जस्ट रमेशच्या घरात एंट्री घेतली. त्यावर स्नेहल, इकडे कधी येणार आहात? त्यावर प्रकाश, उद्याची फ्लाईट आहे, 12-1 पर्यंत पोहोचतो. त्यावर स्नेहल, ओके ठीक आहे, ठेवते. त्यावर प्रकाश, ओके बाय, लव्ह यू. त्यावर स्नेहल ब्लश करीत, लव्ह यू टू. स्नेहलची सकाळपासून आज गडबड मचली होती. प्रकाश जो 9 दिवसांनी घरी येणार होता, आज सगळे पदार्थ तिने प्रकाशच्या आवडीचे बनवले होते. सगळं करता करता तिची दमछाक झाली होती. बरोबर 1 वाजता प्रकाश घरी येतो. पिऊ धावत त्याच्या जवळ जाते. प्रकाश सुद्धा आपल्या पिल्लूला इतक्या दिवसांनी बघून गहिवरून जातो आणि तिला उचलून घेत तिचे खूप सारे पप्पे घेतो. त्यावर पिऊ आपले गाल फुसत रागवत, पप्पा नको ना. त्यावर प्रकाश हसत, ओके ओके, बरं बरं, मी तुझ्यासाठी काय काय आणलं. त्यावर पिऊ एक्साइट होत तिथेच बसते. पण स्नेहल प्रकाशसाठी सरबत घेऊन येत, अहो काय तुम्ही येता येता सगळं बॅग उघडून बसले. हे सरबत घ्या आणि फ्रेश व्हा. आधी जेवण करून घ्या, मग आरामात बघू सगळं. त्यावर प्रकाश ते सरबत घेत पिऊला, पिऊ मम्मी काय म्हणाली, आधी आपण जेवण करून घेऊ मग बघू. त्यावर पिऊ, पप्पा माझे टॉय द्या, बाकीचे मग बघू. त्यावर प्रकाश हसत तिच्या पोटावर हळूच अलगद ठोसा मारीत, बदमाश कुठली. त्यावर प्रकाश सगळी बॅग तिच्या समोर ठेवत तो फ्रेश व्हायला रूममध्ये जातो. वॉर्डरोब उघडून कपडे काढायला जातो तर त्याला तिथे स्नेहलचे कपडे आणि पिऊचे कपडे दिसतात. खुश होत मनाशीच, वाव, स्नेहल आपल्या रूममध्ये शिफ्ट झाली तर छान सरप्राईज मिळालं मला. दिवसभर मुंबईच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी करून दिवस कसा निघून जातो हे कळत नाही. रात्री प्रकाश बेडरूममध्ये स्नेहलची वाट बघत असतो तर पिऊ त्यांच्या जवळ येत, पप्पा मला एक स्टोरी सांगा तुम्ही. त्यावर प्रकाश, स्टोरी मला नाही येत ग. त्यावर पिऊ, पप्पा कसे तुम्ही एवढे मोठे झाले तरी तुम्हाला स्टोरी नाही येत. मम्मीला तर छान छान स्टोरी येतात, राजा राणीची, परीची. त्यावर प्रकाश, अच्छा, मग जा लवकर बोलव तुझ्या मम्माला, आज मी पण स्टोरी ऐकणार. त्यावर पिऊ रूममधूनच स्नेहलला आवाज देत, मम्मी मम्मी लवकर ये ना, लवकर ये. थोड्याच वेळात स्नेहल तिथे येत, काय झालं बाळा. त्यावर पिऊ निरागसपणे, मम्मी आज पप्पा आणि मला स्टोरी ऐकायची आहे, तू सांग. त्यावर स्नेहल प्रकाशकडे बघत, अच्छा. त्यावर प्रकाश खट्टाळ हसत, तुम्हालाही स्टोरी ऐकल्याशिवाय झोप नाही येत ना. त्यावर प्रकाश, मला बायकोशिवाय झोप येत नाही. त्यावर स्नेहल त्याच्यावर डोळे काढीत सावट कुठले, पिऊ आहे तिच्या समोर असं काहीही बोलता. स्नेहल लगेच पिऊला प्रकाश आणि तिच्यामध्ये झोपवत स्टोरी सांगू लागते. डाव्या हाताने ती पिऊला ढोपटत असते तर उजवा हात प्रकाश आपल्या हातात गुंफून चाळा करीत असतो आणि स्नेहल थोड्या थोड्या वेळाने त्याच्या हातातून आपला हात सोडवायचा प्रयत्न करीत असते. शेवटी पिऊ गाढ झोपी जाते आणि प्रकाश स्नेहलला आपल्या बाजूने ओढत तिला मिठीत घेत हळूच तिच्या मानेवर आपले ओठ टेकवतो. त्याच्या त्या गोड स्पर्शाने स्नेहल शहारून जाते. त्यावर प्रकाश, स्नेहल तुला माझी आठवण नाही आली. त्यावर स्नेहल लाडात येत, अजिबात नाही आली. त्यावर प्रकाश लटक्या रागाने तिला सोडून तिच्या विरुद्ध तोंड करून झोपायचं नाटक करतो. तशी स्नेहल त्याला मागून मिठी मारीत, अच्छा जी, जशी तुम्हाला माझी रोजच आठवण येत होती, तिथे तर 101 सुंदर बघायला मिळाल्या असेल, मग कशाला आमची आठवण येणार.
लगेच प्रकाशला कोमलची आठवण होते. पण स्नेहलला सांगू का कोमलबद्दल? ती भेटली होती. नाही नको नको राहू दे, कशाला त्या बाईचं नाव काढून आजची रात्र खराब करू कशाला? काय गरज आहे सांगायची? तिचा आणि माझा काय संबंध आहे? असू दे. सगळे विचार झटकून प्रकाश पुन्हा एकदा स्नेहलला मिठीत घेऊन झोपी जातो. दिवसामागून दिवस जात होते. स्नेहल आणि प्रकाशचा राजा राणीचा संसार सुरळीत सुरू होता. स्नेहल पिऊला प्ले स्कूलमध्ये घालते. इकडे तिचे क्लास पण सुरू होतात. यावेळी स्टुडंट वाढल्यामुळे प्रकाश तिच्या क्लाससाठी बाजूला वेगळी रूम घेतो. तिथे स्टुडंटसाठी बसायला टेबल बेंच लावतो. सोबत एक मोठा ब्लॅकबोर्ड पण भिंतीवर लावून देतो. सगळ्या सोयीयुक्त रूम असल्याने स्नेहलला पण क्लास घेणे सोयीस्कर होते. स्नेहल रोज सकाळचा प्रकाशचा डब्बा, घरची काम लवकर आटपून पिऊला प्ले स्कूलमध्ये घेऊन जाणे, तिला आणणे आणि त्यानंतर मुलांना शिकवण्यासाठी चॅप्टरची तयारी करणे, या सगळ्यात ती इतकी बिझी होऊन जाते की बरेचदा बेडवर गेलं की ती पेंगलायला लागते. त्यामुळे प्रकाशला स्नेहलशी बोलताच येत नाही. दोघांना खूप कमी वेळ मिळतो. त्यातही कामाचंच बोलणं होतं. त्यामुळे एक दोनदा स्नेहल आणि प्रकाशचा वादही झाला. नेहमीसारखा प्रकाश पिऊ झोपल्यावर स्नेहलला मिठीत घेतो, पण स्नेहल कधीची झोपी गेलेली होती. त्यामुळे त्याची जास्त चिडचिड होते. त्यामुळे सकाळपासून तो जरा रागातच असतो. त्यावर स्नेहल त्याच्या समोर चहाचा कप ठेवत, अहो आज येताना भाजी घेऊन याल. कॉलनीतला भाजीवाला माहिती नाही कुठे गेला. 8 दिवस झाले तो येतच नाही आहे. त्यावर प्रकाश रागात, मग मला कशाला सांगते? मी काय आता त्या भाजीवाल्याचा पत्ता काढू की त्याची जासूसी करू? कुठे गेला तो? त्यावर स्नेहल आश्चर्याने, अहो मी असं कुठं म्हटलं? उगाच का चिडत आहात? त्यावर प्रकाश, काय करणार, मला काही काम नाही उरले ना म्हणून चिडतो. तुम्ही बिझी लोक, उगाच तुम्हाला डिस्टर्ब करतो. स्नेहलला आता कळतं की रात्री आपण लवकर झोपलो त्याचा राग आहे. तिलाही वाटते की दिवसभर थकून झोप तर येणार, त्यात एवढं चिडण्यासारखं काय? त्यावर स्नेहल, तुम्ही मला नाही समजून घ्याल तर कोण घेईल? तुम्ही बघताना मी किती बिझी असते सकाळपासून. एवढ्या कामाने थकायला होते, दमून जाते मी. मलाही थोडा आराम करायला नको का? आता प्रकाश चिडून, हो बरोबर आहे, माझंच चुकतं. आता मी तुझ्या जवळ सुद्धा येणार नाही. करा तुमचे काम, झोप घ्या, आराम करा. मीच तुम्हाला डिस्टर्ब करतो ना? त्यावर स्नेहल पण संतापाने, मी काय म्हणत आहे आणि तुम्ही काय बोलत आहात? तुमच्याशी तर बोलणंच पाप झालं. साधं समजून सुद्धा घेत नाही. दोघेही रागारागाने दोन दिशेला निघतात. स्नेहलला राग येतो की नवरा म्हणून त्याने मला समजून घेतलं पाहिजे, तर प्रकाशलाही वाटते की पती म्हणून माझाही हक्क आहे. तिने मलाही वेळ द्यायला पाहिजे. दोघेही एकमेकांशी बोलत नाही. हे सगळं बोलून प्राजक्ताताईची पण चिडचिड होते. घरात असा अबोला बघून आता सगळे कामं पिऊ थ्रू होऊ लागतात. त्यावर स्नेहल, पिऊ पप्पाला सांग नाश्ता रेडी आहे, नाश्ता करायला या म्हणावं. तिकडून प्रकाश, पिऊ मला भूक नाही, मला नाश्ता नको आणि डबाही नको. त्यावर प्राजक्ताताई चिडून, पक्या खाण्यावर कसला राग रे? अन्नाचा अपमान होतो. खाण्याला असं पाठ दाखवू नये. ये 2 घास खाऊन घे. आणि शेवटी नाईलाजाने पक्या नाश्त्याच्या टेबलवर बसतो. सगळे नाश्ता करीत असतात. स्नेहल किचनमध्ये असते की किचनमधून धडामधूम असा जोरात आवाज होतो. तसा प्रकाश घाबरत जाऊन किचनमध्ये जातो. त्याच्या मागे पिऊ आणि प्राजक्ताताई पण जातात. तर किचनमध्ये स्नेहल खाली पडली होती आणि भांडे तिच्या अवतीभोवती अस्ताव्यस्त पडले होते. प्रकाश स्नेहलला आवाज देतो, पण ती ग्लानीत असते. तो लगेच पाण्याचे शिंतोडे तिच्या चेहऱ्यावर मारतो. तशी स्नेहल डोळे उघडते. त्यावर प्रकाश घाबरून, स्नेहल काय झालं, कसं वाटत आहे? चल आपण डॉक्टरकडे जाऊ. त्यावर स्नेहल उठून बसत, नको, ते 2-3 दिवस झाले बरोबर जेवण नाही होत आहे. ऍसिडिटी सारखं होत आहे म्हणून चक्कर आली असेल. त्यावर प्राजक्ताताई, अगं जेवण नाही होत तर डॉक्टरकडे जा ना. डॉक्टर काय टॉनिक देईल. दिवसभर कामात बिझी असते आणि खाण्यापिण्यावर असं दुर्लक्ष करशील तर कमजोरी येईल ना. पक्या तू आजच हिला डॉक्टरकडे ने. सासूबाई समोर सुनबाईचं काही चालत नाही. सायंकाळी प्रकाश स्नेहलला डॉक्टरकडे घेऊन जातो. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितलं नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.